नमस्कार मित्रांनो, मी मारुती काळजाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सकाळचे 5:45 वाजलेत. आपण ग्राउंडवरती आहे. अनेक लोक सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येत असतात आणि या ठिकाणी आल्यानंतर व्यायाम, प्राणायाम, आसनं वगैरे करत असतात. तर हे पहाटेचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. समोर ह्या इमारतींवरती अजून लाईट चालू आहेत, कारण सकाळचे 5:45-6चा हा वेळ आहे आणि अजून लोक बाहेर पडलेले दिसत नाहीत. घरं तशीच बंद दिसत आहेत. आणि मित्रांनो, हे जामखेड शहरापासून म्हणजे अगदी चिकटून असलेलं हे मोठं पटांगण आहे. इथं 20 वर्षापूर्वी नियोजित MIDC होणार होती, तर त्या MIDCनं झाल्यामुळे हे पटांगण मोकळं आहे. 50-60 एकरचं हे पटांगण मोकळं असल्यामुळं या ठिकाणी लोक फिरायला येणं पसंत करतात. आणि त्याच्या बाजूलाच सगळं पडीक जमीन आहे आणि बाजूला पुढे आपण गेल्यानंतर आपल्याला नदीसुद्धा लागत असते. तर या जामखेड नगर परिषदेची 40-45 हजार अशी लोकसंख्या असलेलं हे जामखेड नगर परिषद आणि शहराची प्रॉपर जर पाहिलं तर 25,000च्या आसपास लोकसंख्या. परंतु एवढी मोठी लोकसंख्या असली आणि एवढं मोठं पाटांगण फिरायला असलं तरी या ग्राउंडवर 5-50 लोक जास्तीत जास्त फिरायला दिसतात. 100 लोकसुद्धा तुम्हाला दिसणार नाहीत. म्हणजेच आरोग्याच्या दृष्टीनं पाहिलं तर लोक खूप निष्काळजीपणा करतात, आरोग्याकडं दुर्लक्ष करतात. असंच इथलं वातावरण पाहून ही परिस्थिती पाहून आपल्याला नक्की वाटत असतं. खैराचं झाड दिसतं का हिवराचं झाड होतं हे? तर मित्रांनो, हे समोर आपल्याला दिसतं आहे हे बाबळीचं वाळून गेलेलं झाड आहे. त्याच्यावरती कसले तरी खोपा केला आहे कसल्या तरी पक्ष्यांनी. आणि असं फ्रेश असं इथं वातावरण. आपण पुढं जातो आहे. समोर पूर्व दिशा आहे. पूर्वेला आपल्याला आभाळामध्ये थोडीशी लाली आलेली दिसते, परंतु अजून सूर्योदय काही झालेला नाही. रस्ता बैलगाडीचा रस्ता आहे, पण लोक या ठिकाणी पायी चालायला येत असतात. मी या ठिकाणी आलो आहे आणि इथल्या शुद्ध ऑक्सिजनचे जी काही पातळी असते सकाळी भरपूर प्रमाणात असते, त्याचा आपण लाभ घेतो आहे. आणि चालत असतानाच मला इथे एक असं मुंग्यांनी केलेलं वारुळ दिसलं. आई त्या बिळात नागोबा म्हणतात, तसं याच वारुळामध्ये नागोबा पण राहत असतात आणि मुंग्या पण राहत असतात. असं सहजीवन या घरामध्ये असतं, या मोठ्या वास्तूमध्ये असतं असं म्हणावं लागेल. ही वारूळ मुंग्यांनी कमीत कमी खाली 15-20 फूट खाली जाऊन तिथली ओली माती आणून हे वारूळ तयार केलेलं असतं. यामध्ये मुंग्या पण आपला प्रपंच वाढवत असतात आणि साप पण आपला, नाग पण आपला प्रपंच वाढवत असतात. तर अशी ही हिवराची आणि खैराची झाडं आपल्याला दिसत आहेत. मस्त सकाळी फ्रेश थंडगार हवा आहे आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं घरामध्ये आपल्याला AC असेल, कूलर असेल तरीसुद्धा कोंदट वातावरण वाटत असतं. परंतु बाहेर पडलो की आपल्याला अतिशय आनंदी आणि उत्साही असं वातावरण पाहायला मिळत असतं, अनुभवायला येत असतं. म्हणून सकाळी उठून आपण बाहेर पडलं पाहिजे. इथं हे मोठं पानाचं पळसाचं आपल्याला झाड दिसतंय. उन्हाळ्यातसुद्धा पळसाचे पानं अगदी हिरवीगार असतात आणि त्याला फुलं पण पळसाला मोठ्या झाडाला चांगली येत असतात. पुन्हा इथे एक आपल्याला वारूळ दिसून आलं. हे वारूळ आतमध्ये अतिशय थंड आणि गार असतं आणि म्हणूनच ते तयार करणाऱ्या मुंग्यांसोबतच नागाचंसुद्धा अस्तित्व असण्याची जास्त शक्यता असते. म्हणून वारुळापासून आपण दूरच राहत असतो. हे पहा, आपल्याला इकडं पण एक पळसाचं झाड दिसतंय. जरा जवळ जाऊन पाहू. हे बघायला मोठमोठी पानं या ठिकाणी आलेली आहेत. याच पळसाच्या पानांचं काही लोक द्रोण तयार करायचे पूर्वी. जसं आपल्याकडं काही उत्सव असेल, जेवणाचा कार्यक्रम असेल, तर त्यावेळेस याच्याच वाट्या आणि याचीच परात किंवा ह्याचीच ताटं तयार करून त्या ठिकाणी लोक जेवणासाठी वापरायचे. येडेबाबळीचं झाड वाळून गेलं आहे आणि त्याच्या पाठोपाठ आपल्याला आभाळामध्ये लाली आलेली दिसते. अजून सूर्योदय झालेला नाही. आपण आता परत माघारी फिरलो आहे. समोर आपल्याला इमारती दिसत आहेत. बीड रोडवरील हायवेवरील ही हॉटेल्स आहेत. रात्रभर ही जागलेली मंडळी. आता 6 वाजलेत तरीसुद्धा अजून लाईट चालू आहे, म्हणजे ती काही अजून जागे झालेली नाहीत असं आपल्याला याच्यावरून तरी वाटतं. आणि इकडं पहा, पाठीमागं आपल्याला पूर्वेकडं पाहिल्यानंतर वाटत होतं थोडी लाली आपल्याला आलेली दिसते आभाळात. आणि इथं लहान लहान पक्षी सकाळीच चारा शोधत आहेत
की आपल्यासारखंच थंडगार हवेचा आणि अशा ऑक्सिजनचा चांगला लाभ घेता येत असं वाटतं. बघा पक्षी सकाळी सकाळी विहार करताना आपल्याला दिसत आहेत. सकाळी म्हणजे पहाटेच म्हणावं लागेल. आता 6 वाजत आलेत आणि हे छोटे छोटे पक्षी आपल्याला विहार करताना दिसत आहेत. तर मित्रांनो, आपणही सकाळी उठून लवकरच जर फिरायला आलो तर आपल्यालाही चांगला ऑक्सिजन मिळत असतो. चांगला प्राणवायू आपल्याला मिळाल्यामुळं आपल्याला त्याचा शरीराला फायदा होत असतो. आता सकाळचे 6 वाजलेत आणि जिथं आपल्याला लाली दिसत होती आभाळात, तिथं आता सूर्य उगवलेला आहे. आपल्याला दिसतं सूर्य वरती आलाय. बाजूला पक्ष्यांचा किलबिलाट आपल्याला ऐकायला येतोय. असे हे लहान मोठे पक्षी आणि इकडे पहा सूर्य वरती आलेला दिसतो. सगळ्या जगाला, सगळ्या सृष्टीला अन्न जीवन देणारा हा सूर्य आपल्यालाही तो जगवत असतो. आपणही सूर्यनारायणाचं दर्शन घेऊया. ओम सूर्याय नमः, ओम खगाय नमः. आपण या मोकळ्या हवेत पूर्व पश्चिम असे 2-3 राऊंड मारलेत. आपण जोरात चालल्यामुळं थोडं श्वासोच्छ्वास वाढाचं स्पीड वाढतो आणि मग बोलताना पण थोडंसं अडथळा येतो. तर हे घ्या, सूर्यनारायणाचं दर्शन घेऊया आणि परत आपण आपल्या घराकडं जायला निघणार आहोत. तत्पूर्वी हा लाल बुंद गोळा दिसत असलेला सूर्यदेव आपल्याला आकाशामध्ये हळूहळू वरती येताना दिसतो आणि त्याच वेळेस याच परिसरातले पशु पक्षी यांचे आवाज आपल्याला आपल्या कानावर पडत आहेत. मित्रांनो, आपणही सकाळी लवकर नक्की उठत असाल, असं सूर्य दर्शन घेत असाल, सूर्योदयापूर्वी आपण उठत असाल, उद्या आपण याच ठिकाणी येणार आहोत. उद्या आपण नदीच्या भागाकडे जाणार आहोत. त्या ठिकाणचे वेगवेगळे पशु पक्षी प्राणी आणि वेगवेगळ्या वनस्पती आणि तिथली झाडं ही पण पाहणार आहोत. तर चला, उद्याच्याला आपण परत भेटूया. पाठीमागं सूर्य वरती आलेलं दिसतंय आपल्याला बघा. असेच वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या मारुती काळजाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद, सुप्रभात.